नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। बजेटमध्ये मानधनात वाढ होणार का, मार्च महिन्याचे पैसे कधी येणार या संदर्भात अधिकची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्व निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत आहे। मित्रांनो, उद्याचा दिवस महाराष्ट्रातील लाखो निराधार बांधवांसाठी अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे, कारण उद्या 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे। या बजेटमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर अनुदान योजनेमधील लाभार्थ्यांसाठी काय घोषणा होणार, दिव्यांगांसाठी काय घोषणा होणार आणि तुमच्या मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार यावर सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, दरवर्षी अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शासन विविध समाज घटकांसाठी मोठी तरतूद करते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या बजेटमध्ये निराधार आणि दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या मिळत असलेले 1,500 व 2,500 रुपयाच्या मानधनामध्ये वाढ करून निराधारांच्या महागाईच्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करू शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच संकेत दिले आहेत की बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी आणि वंचितांसाठी समर्पित असेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, मार्च महिन्याचे अनुदान कधी मिळणार। अर्थसंकल्प मांडल्यानंतर तातडीने या योजनांसाठी निधी वितरित केला जातो। उद्या जर बजेटमध्ये तरतूद झाली तर मार्च महिन्याचे पैसे लवकरच मिळणार आहे। 10 ते 15 मार्चच्या दरम्यान तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। अर्थसंकल्पातून मिळणारा हा निधी थेट लाभार्थ्यांच्या DBTद्वारे खात्यात वर्ग केला जाईल। या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। केवळ पेन्शनच नाही तर दिव्यांगांच्या कल्याणासाठी नवीन उपकरणांचे वाटप, आरोग्य विमा, स्वयंरोजगारासाठी विशेष योजनांची घोषणा उद्याच्या अर्थसंकल्पात होऊ शकते। निराधार बांधव हा राज्याचा कणा असून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासन मोठी तरतूद करण्याच्या तयारीत आहे। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून या बजेटची घोषणा सुरू होतील। त्याचे लाईव्ह अपडेट्स मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येईल। तर मित्रांनो, उद्याच्या बजेटमध्ये मानधन किती वाढावे असे तुम्हाला वाटते? तुमची मागणी कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व निराधार बांधव, दिव्यांग बांधवांना ही माहिती मिळेल। उद्याच्या बजेटमधील प्रत्येक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।